उद्या लईच परत हट्टच केला तर मग कपडे काढले होते, लढावं लागेल ना म्हणलं, मग आपलं तयारी तर करावं लागेल ना. आणि असं फिरत असताना मी संध्याकाळी सुप्याला गेस्ट हाऊसला आलो, आम्ही मिटिंगा होत्या काही. मला दादांचा फोन आला, अरे तू कुठं आहे? मी म्हणलं मी मतदारसंघात. का हो दादा? ते म्हणले उद्या ये म्हणले. कुठं? ये म्हणले मुंबईला. म्हणलं हा येतो. आम्हाला वाटलं त्यावेळेस आधी मेळावा झाला होता पक्षाचा. म्हणलं प्रदेशाध्यक्षाचा विषय असू शकतो काहीतरी. मला परत तास दीड तासांनी तुम्हाला प्रदेशाध्यक्ष होऊ आपण असं वाटत होतं? नाही, प्रदेशाध्यक्षाचा विषय असू शकतो म्हणलं, एखाद्या बदलाचा विषय असो. आपल्याला काय वाटत नाही, मला काहीच वाटत नाही. मला हेच मिळाले, हेच लय बोनस मिळाले. म्हणजे त्यांनी बोलावलं. परत मला एक अर्धा एक तासांनी फोन आला. मी लायला मग मला दुसऱ्या दिवशी लय लग्न होते, 50-60 लग्न होते. ते सगळे सोडून मी आलो. सकाळ माझ्या डोक्यात होतं. रात्रीच आम्ही निघलो. सकाळ जायचं, दादांना नमस्कार घालायचं, निघून यायचं. म्हणलं काय असं ते आपलं. परत संध्याकाळच्या कार्यक्रमाला जॉईन म्हणलं. तिथं गेल्यानंतर आत एंट्री केल्या मला भुजबळ साहेब दिसले, वळसे पाटील साहेब दिसले, मुश्रीफ साहेब दिसले, हे सगळे, आणि प्रफुल्ल पटेल पण दिसले. हे सगळे दिसल्यामुळं आम्हाला वाटलं हे पक्षाचा काहीतरी निर्णय दिसतोय बा. मग आम्ही एक दोन जणांना विचारलं, म्हणणार काय भानगडी? त्यांना काही कळालं. म्हणले काय भानगडी? म्हणलं जाऊ द्या, काहीतरी आपल्या पक्षाचा निर्णय असू द्या. पक्षाने काही निर्णय घ्यायचा, आपलं पक्षाबरोबर राहायचं. आणि मग आम्ही मागं जाऊन नाश्ता पण केला. ज्यावेळेस आम्ही गाड्या बोलवल्या, मग आम्हाला नंतर गाड्या बोलवल्यानं आम्हाला नाही, नंतर मला दादांनी बोलून घेतलं. म्हणलं असं आपल्याला निर्णय घ्यायचा. म्हणलं काय आता शेवट नेता असतो ना. म्हणलं ठीक आहे, तुम्ही निर्णय घेतला तर आम्हाला काय शेवट आहे का नाही, तुमच्या पुढं थोडं जाता येते. आम्ही गाडीत बसलो, यायला लागलो. वळसे पाटील माझ्या शेजारी. मी म्हणलं साहेब काय भानगड चालली नेमकं? त्यांनी काय नाही, चल म्हणले. काय म्हणले? चल म्हणले. आम्ही गेलो होतो, मी माझ्याबरोबर काय आमदार होते. आम्ही आत बसल्यानंतर दादा तिथं स्टेजवर आले. नंतर तिथं शिंदे साहेब आले, देवेंद्र फडणवीस साहेब आले. आमच्या डोळ्याला तर अंधाराच्या आल्या. म्हणजे मी तर असं कडलं बसलेलो होतो. मला तर एका तुमच्याच मीडियावाल्यांनी आला, विचारण्यानी मला विचारलं हे काय चाललंय? आता मलाच कळालं ना काय चाललंय. मी म्हणलं अरे मला काय कळाना बा म्हणलं. मग माझ्या लक्षात आलं आपल्याच्याने काहीतरी चुकीचं बोलू राहिलं. मग मी ते पोलीस लोक होते, मी म्हणलं अरे यांना बाजूला काढा म्हणलं. म्हणजे आम्ही तिथून निघलो आहे ना, म्हणजे आम्हाला आमचीच गाडी सापडा. पण तरी नंतर या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर पण आम्ही काय विचार केला, म्हणजे शेवट एखाद्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी केलं ना तर त्याच्यासाठी करायचं असतं. मला विधानसभेच्या निवडणुकीला मला बोलून उमेदवारी दादांनी दिली. नंतर दादा उपमुख्यमंत्री झाले, मदत केली, ताकद दिली. पण साहेबांनी मला प्रेम पण दिलं सगळ्या गोष्टी. म्हणजे या दोन्हींच्या तुलनेत दादांनी कामांच्या माध्यमातून ताकद दिली, सगळं दिलं. तुम्ही पाहिलं असं दादांच्या कुठल्या पण मुलाखतीत मी असो अजून काय आमदारांचे नावं कायम असायचे. म्हणजे आम्ही दादांचे लाडके आमदार होतो. पण त्याचबरोबर ना साहेबांनी इतकं प्रेम दिलं ना, म्हणजे खरं म्हणजे माझ्या आईवडिलांनंतर मला जे ते प्रेम दिलं असं ना, साहेबांनी प्रेम दिलं. म्हणजे ज्या गोष्टी मी कधी चार्टर्ड फ्लाईटमध्ये ते विमान असतं ना त्याच्यात कधी बसलो नाही, त्याच्यात साहेबांनी मला बसवलं. हेलिकॉप्टरमध्ये पहिल्यांदा मला साहेबांनी बसवलं. संसदेतनं मला साहेब पहिल्यांदा घेऊन गेले. असे अनेक वेळा साहेबांबरोबर प्रवासात सुद्धा असताना साहेबांनी मला एकदम राजकारणाचा त्यांचा जीवन प्रवास सांगायचे हे ते. मी जर कधी साहेबांच्या बंगल्यावर गेलो तर साहेबांनी मला जीव घातल्याशिवाय पाठवलं नाही. एवढं प्रेम म्हणजे आईवडिलांनंतर साहेबांनी प्रेम दिलं. पण एका बाजूला प्रेम आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काम करताना ताकद दिली, या सगळ्या गोष्टी दिल्या. पहिला डायलॉग आपला दादांशी झाला होता. पण वेदना एका बाजूला इतक्या भयानक वेदना होत्या त्या, म्हणजे मी अक्षरशः माझ्या हस्ताक्षरात त्याच वेळेस नंतर दिला राजीनामा. पण त्यावेळेस मी राजीनामासुद्धा लिहून ठेवला होता. का मला म्हणलं नको, एका दादांना दुःख व्हायचं नाही, साहेबांना दुःख व्हायचं नाही, आपलं देऊन टाकू राजीनामा. काय आपण आपल्या रक्तात नाही ना राव एखाद्याला दुःख देणं. म्हणलं आज ठीक आहे, आज दादांबरोबर आहे आपण. पण एवढं 83-84 वयाच्या साहेबांना ह्या वयात आपल्याकडून दुःख, आपल्याबाबत काय भावना असेल पवार साहेबांची, आणि आज साहेबांना आपल्याबाबत हे दुःख आहे ना कुठंतरी, आणि ते माझ्या कायम हृदयाला स्पर्श. राजीनामा स्वतः तयार केला होता.
नंतर मला काही जणांनी सांगितलं आता काही निर्णय न घेऊ, आता शांत राहा. म्हणजे अक्षरशः माझ्या आपल्या घरातच माझ्या ऑफिसला ऑफिस आणि घर आमचं एकच आहे थोडक्यात. मी जिथं झोपायला असतो तिथं पवार साहेबांचा फोटो आहे. मी संध्याकाळचं एकटा घरी गेलो ना, पवार साहेबांचा फोटो बघितलं माझ्या डोळ्यातून पाणी यायचं. आयला साहेबांना आपण दुःख दिलं. पण साहेबांचा शब्द होता की तुला लोकसभा लढावं लागेल आणि मी शब्द दिलेला होता. हे फक्त आमचे जिल्हा अध्यक्ष फाळके येतात त्याला मलाच माहीत होतं. ज्यावेळेस राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीच्या बैठका सुरू झाल्या त्यावेळेस नगर जिल्ह्याची बैठक आल्यानंतर ते आमच्या अंकुश अण्णा काकडेंना साहेब म्हणले, फक्त म्हणले आणि फाळके तात्यांना एकदा मला त्याच्याशी बोलणं करून द्या, त्याच्याशी एकदा बोलणं करू द्या, मग आपण पुढं जाऊ उमेदवाराच्या शोधात. मला नवरात्र उत्सव होता. नवरात्रात मला अंकुश अण्णा काकडेंचा फोन आला का तुला साहेबांचा निरोप आहे, साहेबांनी मला तुला भेटायचं आहे, साहेबांचं तुझं बोलणं करून द्यायचं आहे. मग मी नवरात्र झालं, दसरा झाला आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला गेलो. अंकुश अण्णा मला म्हणले साहेबांशी बोल म्हणले. काय म्हणले, साहेबांना तुला काय भूमिका सांगायची सांग. मी म्हणलं साहेबांशी फोनवर बोलण्या इतका मी मोठा नाही, मी साहेबांशी फोनवर नाही बोलू शकत, मी साहेबांना भेटेन म्हणलं. मग त्यांना अण्णाने फोन लावला, साहेबांची वेळ घेतली, साहेब म्हणले या उद्या. मग विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी साहेबांनी दिवससुद्धा राखीव ठेवला. म्हणजे त्या दिवशी त्यांच्या जे तयार होतं प्रोग्राम त्या प्रोग्रामसुद्धा राखीव ठेवला आणि गेटवर सुद्धा सांगितलं का मी आलेलो कोणाला सांगायचं नाही. मग मी भेटलो, साहेब मला म्हणले काय, मी म्हणलं काय, मग मी पण जरा भावनिक झालो. गेल्यानंतर भेटलो, साहेब मला म्हणले काय, मी म्हणलं साहेब तुम्हाला मी शब्द दिलेला आहे, शब्दात बदल नाही करणार म्हणलं. आणि मी तुम्हाला शब्द दिलेला जर पाळला तरच माझ्या मनातल्या वेदना कमी होणार आहे. मग साहेबांना विश्वास पटला आणि मग नंतर या निर्णयावर कधी जायचं तर मग त्या गोष्टी काय, मग मी पण काय म्हणलं जरा अधिवेशन होऊ द्या, आमचं नागपूरचं होऊ द्या, या गोष्टीनंतर मग पत्रकार परिषद घेऊन आपण निर्णय जाहीर केला. हा निर्णय अजितदादांना कसा सांगितला? अजितदादांना मी सांगण्याचा प्रयत्न केला. दादांना आता हे जिल्ह्यात माझं आणि विखे परिवाराचं पटत नाही हे अख्ख्या राज्याला माहीत होतं, हे दादांना पण माहीत होतं. दादांना म्हणलं दादा मी लोकसभेची निवडणूक लढवितो म्हणलं. दादा म्हणले तू लढवणार का तुझ्या बायकोला? म्हणलं बायकोला उभा करू बा म्हणलं, बघू. ते म्हणले ठीक आहे. मला म्हणले एक काम कर, मी सर्वे करतो. काय म्हणले, सर्वे करतो. सुनील शेळके पण माझ्याबरोबर होते आणि जर सर्वेत तुझं नाव बसलं तर मग मी जागा मागवतो म्हणले. काय म्हणले, मी जागा मागवतो. म्हणलं ठीक आहे करा सर्वे. मग 2-4 दिवस त्यांनी माझ्यासमोर सर्वेच्या एजन्सीवाल्याला फोन पण केला, सर्वे केला, पण त्यांच्या कोणचा सर्वे होता मला माहीत नाही. त्याच्यात मी निगेटिव्हच आलो. नंतर मी परत गेलो, मला निर्णय द्यायचा होता, मला इकडं निर्णय द्यायचा होता म्हणजे शब्द दिलेला होता आणि मी सांगू शकत नव्हतो. दादांना दादांबद्दल तेवढा आदर होता ना, दादांना जर मी सांगू शकत नव्हतो. दादांनी मग मला नंतर मी म्हणलं दादा काय, त्याला ते सर्व तू निगेटिव्ह आहे, ते जुळत नसतं, तुला जुळणार नाही म्हणले. आणि तसं तालुक्यात पण येऊन भाषणात सांगितलं पण ना त्यांनी जुळणार नाही म्हणून. त्यांचं बरोबर आहे ना, सर्वेची कधी कधी त्यावेळीची परिस्थिती वेगळी असेल, नंतरची परिस्थिती बदलली असेल सर्वेची, त्यामुळे सर्वेत ते म्हणले काय बसणार नाही. आणि दादांची काय जरा मानसिकता शेवट दादांचा माझ्यासारखा कार्यकर्ता दादांपासून बाजूला जाणं म्हणलं त्यांना पण हे थोडा त्यांना पण त्रास झाला ना, माझ्यामुळं त्रासच झाला असेल ना. आता त्या बाबतीत ते मी त्यांची माफी मागणार ना, त्रास झाला असेल. पण शेवट मी इकडं शब्द दिलेला होता आणि माझं त्यांचं ते एवढं फाटलेलं होतं समोरच्यांचं, मी थांबलो असतो तर मला संपून टाकलं असतं ना. दादा ऐकण्याच्या मानसिक दादाने कसं सांगितलं की मी थांबत नाही आता चाललो नाही. मग मी त्यांना सांगितलं म्हणलं आता बघतो म्हणलं दादा, सांगतो तुम्हाला निर्णय. मग सांगतो म्हणल्यावर राजकारणाची भाषा असते ना, सांगतो पाहतो आणि मग आम्ही निघून गेलो.